परिस्थिती होती. अनेक अडचणीचा सामना आता शेतकरी करतोय. काय वाटतंय? पाडोदा तालुक्यात ह्या शतकातला सर्वात जास्त पाऊस यंदा पडलेला आहे आणि ह्या पावसाचा जो महापूर आला, ह्या महापुराचा फटका पाडोदा तालुक्यात सगळ्यात जास्त आपण जिथं सध्या आहोत ह्या मातीमध्ये अंपटवाडीमध्ये ह्या गावाला बसलेला आहे. 50 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे जनावर इथं वाहून गेलेले आहेत. त्याच्यापेक्षा दुर्दैव आहे की लोकांचे आर्थिक नुकसान झालं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे, जनावर वाहून गेलेले आहेत. पण अशामध्ये सगळ्या शोकांतिका ही आहे की इथलचे जे तलाठी आहेत, तलाठी कुणी चार्ज घ्यायला तयार नाहीये. तलाट्याने अजून पंचनामाच केलेला नाहीये. म्हणजे लोकप्रतिनिधींनी, तहसीलदारांनी, अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या तर पंचनामेच नाहीत ना. आज जर पंचनामे नसतील तर उद्या शेतकऱ्यांना शासकीय मदत काय भेटणार आहे? त्याच्यामुळे पहिलं प्रथम तर इथलच्या पाडोद्याच्या तहसीलदाराने इथं तलाट्याची नियुक्ती करून तात्काळ इथलचे पंचनामे होणं गरजेचं आहे. या गावाला तलाठी नसल्यामुळं ह्या सर्व अडचणीचा सामना इथल्या शेतकऱ्याला करावा लागतोय. काय वाटतंय? काय भावना येतात? आज शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला या भागातला. या भागात परिस्थिती जर शासनाने कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेतल्या नाही किंवा यांना मदतीचा हात दिला नाही तर सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये या पाडोदा तालुक्यात दिसतील. कारण तुम्ही जर आता शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ज्या ऐकल्या, यांना खाण्यासाठी कसल्याही प्रकारचं जनावर जे पशुधन त्यातल्या 2-4 शेळ्या मस्त जनावर जे त्यांनी जगवलेत त्याला सुद्धा खाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं धान्य नाही किंवा त्यांना कडबा नाही. तो सुद्धा कडबा आता शासनाने उपलब्ध करून या पशुधनाला जगवलं पाहिजे. आणि 5-5 हजाराची मदत अद्याप या शेतकऱ्यांपर्यंत कुठं पोहोचली नाही. पण टीव्ही मध्ये जर तुम्ही पाहिलं तर उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, हे थाटात सांगतात आम्ही त्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली. पण ग्राउंडवर जर तुम्ही जाऊन पाहिलं तर ही शेती आज शेतीचा आता विषय खूप लांब वर गेलाय. शेती ही कधी पिकल म्हणून आता वाटत नाही. पण परिस्थिती हे माणसं जगवणं महत्वाचं आहे. हे माणसं जगवण्यासाठी तात्काळ मदत यांना केली पाहिजे. कारण यांचं मनोबल खचलेलं आहे. एका शेतकऱ्याच्या 5-5, 10-10 लाखाची जनावरं वाहून गेलीत. कारण 1-1 लाखाची एक दुधाळ गाय होती, ती जर वाहून गेली, त्या शेतकऱ्यांना आज फाशी घ्यायच्या म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त शासन करतंय का काय अशी परिस्थिती आहे. आणि पुन्हा हे पुढारी येऊन इथं स्टंट करतात, फक्त फोटोबाजी करतात आणि रोडवरच फोटो करून फक्त शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ऐकून निघून जातात. शेतकरी काही दिवसांनी जर यांना तात्काळ मदत नाही मिळाली तर शेतकरी तुम्हाला गावबंदी करतील आणि दगडाने मारतील. शेतकरी गावबंदी करतील. काय वाटतंय? काय भावना येतात? शेतकऱ्यांना पूर्ण उद्ध्वस्त झाले तर काय सांगता येईल? खर तर या महाभयंकर पुरामुळे पाटोदा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी मोठी मनुष्यहानी झाली नसली तरी या ठिकाणी जनावर असतील, संसार असतील, या ठिकाणी यांचं वजवाटोळ झालेलं आहे. आणि प्रशासन असन, तलाठी असन, या मंडळ अधिकारी असेल, यांच्या कर्तव्य आणि जबाबदारी होती की या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं लोकांना या ठिकाणी निवारा देणे. कुणाचे जनावरांचे आज जनावर 40 ते 50 वाहून गेलेले अनपटवाडी शिवारातून या ठिकाणी कोणताच पंचनामा नाही. आणि ज्यावेळेस पंचनामाला येतील त्यावेळेस ते जनावर दाखवायचे कुठून? आणि त्यानंतर मग हेच प्रशासन पुन्हा उलटा या ठिकाणी प्रश्न करेल की तुमच्याकडे हे जनावरांची नोंद होती का आणि किती जनावर होऊन गेली. या ठिकाणी आपण पाहतोय या अनपटवाडी जी गाव आहे ती अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये हे गाव या ठिकाणी जाताना पाहायला मिळतंय. विशेष करून जर हे लोकप्रतिनिधी येतात, स्टंट करतात असं या ठिकाणचे शेतकरी सांगतात. प्रशासनाची कुठलीही मदत या ठिकाणी मिळाली नाही. तलाठी असेल, मंडळ अधिकारी असेल किंवा संबंधित प्रशासकीय महसूलचे जे अधिकारी आहेत हे मात्र या ठिकाणी येतात, ते पाहणी करतात आणि निघून जातात. मात्र प्रशासकीय जी मदत आहे ती अजूनपर्यंत कुणालाही दिली गेली नसल्याचं या ठिकाणचे नागरिक सांगतात. मात्र गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात होत असलेले या अतिवृष्टीमुळं मात्र बीड जिल्ह्यातील शेतकरी पुरता हतबल झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, पाटोदा, बीड.